नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GQ24 या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये. जिल्हा परिषद भरती 2023. तर पहा, विविध पदांची परीक्षा जी आहे ती जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आली होती आणि काही पदांची परीक्षा ज्या आहेत त्या बाकी आहेत. पण जवळपास 90% पोस्टच्या ज्या पेपर आहेत त्या परीक्षा ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत. तरीसुद्धा त्यांचा निकाल इव्हन त्यांचा स्कोरसुद्धा उमेदवारांना कळालेला नाही. म्हणजेच रिस्पॉन्स शीट तर नाहीच, पण रिझल्ट देखील या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. बरेच दिवस परीक्षेला उलटून झालेले आहेत आणि सर्वजण वाट बघतायत ती म्हणजे रिझल्टची. तर पहा मित्रांनो, या संदर्भातच आज जे आहे म्हणजे 17 जानेवारी 2024 रोजी एक अपडेट आलेली आहे. तर त्या अपडेटवरून आपण एक अंदाज लावू शकतो की आपला रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत जाहीर होईल. तर ग्रामविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही पोहोचलेली आहे. तर काय आहे माहिती, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याआधी मित्रहो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम कोणकोणत्या जागांसाठी परीक्षा झालेली आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर यवतमाळ जिल्हा परिषदेच्या म्हणजे सर्व जिल्हा परिषद आहे, या ठिकाणी माहिती फक्त यवतमाळ जिल्हा परिषद दिलेली आहे. तर पहा, वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी, त्यानंतर सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा, त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी, नंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, त्यानंतर तारतंत्री जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, त्यानंतर कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, त्यानंतर बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे. तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो, एकंदरीतच निकालाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि निकाल या पदांचा लागणार आहे. पण त्यातून पेसा क्षेत्रातील काही जागा ज्या आहेत त्या राखून ठेवल्या जातील. म्हणजे पेसा क्षेत्राअंतर्गत ज्या पोस्ट येतात तर त्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या पोस्ट यांचा निकाल जो आहे तो राखून ठेवला जाणार आहे आणि यामध्ये समाविष्ट केलेल्या जेवढ्या पोस्ट आहेत तेवढ्या पोस्टचा निकाल जो आहे तो लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तर पहा, संपूर्ण बातमी आपण पाहूया. लोकमत न्यूज नेटवर्कची ही माहिती आहे. तर पहा, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली होती. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा उल्लेख दिलेला आहे. तर 875 जागांचा समावेश यामध्ये होता. परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. म्हणजे पहा मित्रो, रिझल्ट जो आहे तो अजून कोणत्याच पदाचा जाहीर केलेला नाही. त्यामध्ये पहा, 8 दिवसात यांचा निकाल सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिलेले आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी 8 दिवस नमूद केलेले आहेत आणि असे आदेश जे आहेत ते ग्रामविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांनी दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहा, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 875 जागांसाठी जिल्ह्यातील 88,752 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या परीक्षेसाठी राळेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 7 ऑक्टोबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या ऑनलाईन स्वरूपाच्या परीक्षा घेण्यात आल्या. IBPS या कंपनीने ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली. मात्र परीक्षेचा निकाल जो आहे तो अजूनपर्यंत लागला नव्हता. यामुळे राज्यभरात विविध चर्चांना उधाण आले होते. या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव आहेत डवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी IBPS या कंपनीला परीक्षेचा निकाल 8 दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर पहा मित्रो, तुमचा जो परीक्षेचा निकाल आहे तो येत्या 8 दिवसात सादर करण्याच्या सूचना IBPS कंपनीला सचिवांनी दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये पहा, ही कंपनी परीक्षेचा निकाल जो आहे तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच आपल्या जिल्ह्याचं जे जिल्हा परिषदेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी जो निकाल आहे प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करेल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे. म्हणजे जिल्हा परिषदचा जो आवार आहे, जो नोटीस बोर्ड आहे त्यावर सुद्धा ही लिस्ट जाहीर करण्यात येईल. यामुळे पुढील 8 दिवसानंतर उमेदवारांचा परफॉर्मन्स कळणार आहे. यानंतर बेरोजगारांपुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. यामुळे निकालासंदर्भात उठणाऱ्या
वावड्या थांबणार आहेत. तर पहा मित्र, एकंदरीत ही बातमी होती निकालासंदर्भातली. यामध्ये स्पष्टरित्या दिलेलं आहे कोणकोणत्या पदांची परीक्षा झालेली आहे आणि त्यापैकी जर पेसा क्षेत्रात ते पद येत असेल तर त्याचा निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात येईल आणि पेसा क्षेत्र वगळून इतर पदांचा जो निकाल आहे तो येत्या 8 दिवसात सादर करावा, अशा सूचना IBPS कंपनीला सचिवांनी दिलेल्या आहेत. तर पहा मित्र, ही होती अपडेट. अशाच विविध आणि नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.